उत्तराखंडमधील हरिद्वार येथे एका आईचा निर्दयीपणा उघड झाला आहे। या निर्दयी आईचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। हरिद्वार येथील झबरेडामध्ये राहणारी एक महिला आपल्या 11 वर्षांच्या मुलाच्या अंगावर बसून त्याचा गळा दाबत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे। या महिलेने मुलांना हाताने टोचे मारले आणि त्याच्या छातीचा चावा घेतला। ही अमानुष मारहाण होताना मुलगा जीवाच्या आकांताने ओरडत होता, पण त्याच्या आईने क्रूरतेची परिसीमा ओलांडली। विशेष म्हणजे या महिलेने या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि विभक्त राहणाऱ्या पतीला पाठवला। उत्तराखंड पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हायरल व्हिडिओ सुमारे 2 महिन्यांपूर्वीचा आहे। या महिलेने आपल्या 11 वर्षांच्या मुलाला मारहाण करत हा व्हिडिओ बनवला होता आणि पतीला पाठवला होता। पतीने व्हिडिओ पाहिल्यानंतर तो सोशल मीडिया व्हायरल केला। यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं। पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की झबरेडा येथे राहणाऱ्या या महिलेचा पतीसोबत गेल्या 10 वर्षांपासून वाद सुरू आहे। महिलेचा आरोप आहे की तिचा नवरा देवबंद सहारनपूरमध्ये एका कपड्याच्या दुकानात काम करतो। तो घर खर्चासाठी पैसे देत नाही आणि व्यसनही करतो। या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करताना महिलेने सांगितले की ती एका दुकानात काम करून आपला खर्च भागवते। पतीला घाबरवण्यासाठी आणि त्याला घरच्या जबाबदाऱ्यांची जाणीव व्हावी या उद्देशाने तिने हा व्हिडिओ बनवला होता। व्हिडिओमध्ये मुलाला मारताना आणि चावताना दिसत असले तरी त्याला दुखापत होणार नाही याची काळजी तिने घेतली होती, असं तिचं म्हणणं आहे। मुलाला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हरिद्वार पोलिसांनी चाइल्ड केअर हेल्पलाईनला माहिती दिली। महिलेला बोलावून रोशनबाद येथील चाइल्ड वेलफेअर कमिटी समोर हजर केलं। तिथे महिला आणि तिच्या मुलाचं समुपदेशन करण्यात आलं। CWC अनेक टप्प्यांत या महिलेचं समुपदेशन करणार आहे।